अशोक खरात हा एक भोंदू बाबा आहे। तो काही सामाजिक कार्यकर्ता आहे का? अशोक खरात हा शास्त्रज्ञ आहे का? अशोक खरात हा खूप काहीतरी रचनात्मक काम करणारा कोणी प्रसिद्ध व्यक्ती आहे? मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, जे कोणते राजकीय नेते असतील किंवा भारताचे गृहमंत्री असतील, त्याला जेव्हा भेटतात त्याच्यासोबत फोटो काढतात आणि ते फोटो आता प्रसारित होतात, तेव्हा मुख्यमंत्री विधानसभेत असं सांगतात की केवळ ज्यांचे फोटो आहेत त्यांना आम्ही काही त्यांची कारवाई करणार नाही। म्हणजे माझं काय म्हणणं आहे की फोटो आहेत ते केवळ एखाद्या कार्यक्रमात अचानक हा भोंदू बाबा भेटला याचे आहेत का, की मुख्यमंत्री कोणत्या तरी कार्यक्रमाला गेले आणि अचानक तो भेटला तिथे आणि मग त्याचे फोटो काढले असं आहे का? असे फोटो काढले असतील तर आपण समजू शकतो, परंतु अशोक खरात सोबतचे या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो जे आहेत ते मुद्दाम तिथे हात दाखवायला, अंकशास्त्रानुसार भविष्य पाहायला गेलेल्यांचे एकतर आहेत किंवा अशोक खरातला बोलवून घेतलं मीटिंगसाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठीच्या कार्यक्रमात नंतर ते फोटो काढलेले आहेत। त्यामुळे हे फोटो केवळ फोटो नाही आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की अशी दिशाभूल आणि शब्दभ्रम करून स्वतःचा बचाव करण्याची कोशिश करू नका, कारण की तुम्ही अंधश्रद्धा पाळता। तुम्ही भारतीय संविधानाने जी जबाबदारी दिलेली आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, ते मुख्यमंत्री म्हणून तुम्ही करत नाही। आणि त्यामुळे आता स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही जे काही करताय ती महाराष्ट्रातली जनता समजत नाही असं समजू नका। महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही। तुमचं जे वागणं आहे, तुमचं जे बोलणं आहे, त्यातली तफावत महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आलेली आहे।